वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आमच्या कॉलेजमध्ये पूर्वपरीक्षा चालू आहेत, त्याच्या काही प्रश्नपत्रिका मी तुम्हाला देत आहे. काही प्रश्नपत्रिका या चॅनलवर पोस्ट केलेल्या आहेत. या चॅनलची प्लेलिस्ट पहा, म्हणजे तुम्हाला त्या मिळतील. आज विषय आहे इतिहास. पूर्वपरीक्षा आहे यावर्षीची 2023-24ची. इयत्ता 12वी कला. 80 गुण आणि 3 तासाचा वेळ आहे. ही प्रश्नपत्रिका नमुना प्रश्नपत्रिका म्हणून सोडवा. यातील काही प्रश्न बोर्ड परीक्षेला येऊ शकतात आणि बोर्ड परीक्षेची प्रश्नपत्रिका अशीच असणार आहे. सूचना महत्त्वाच्या वाचायच्या आणि फॉलो करायच्या. सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे. उत्तरपत्रिकेत आकृत्या पेनने काढाव्यात. उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवतात. चौथी महत्त्वाची सूचना सर्वच विषयांना वापरायची आहे. प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराची सुरुवात नवीन पानावर करावी. म्हणजे पहिला, दुसरा, तिसरा असा जो मुख्य प्रश्न आहे तो नवीन पानावर लिहायचा आहे. त्यामुळे तुमची उत्तरपत्रिका नीटनेटकी दिसेल. चला तर पाहूया इयत्ता 12वी कला शाखेची इतिहास या विषयाची प्रश्नपत्रिका पूर्वपरीक्षा 2024ची. 80 गुण आणि 3 तास वेळ. या चॅनलची प्लेलिस्ट एकदा पाहून घ्या, म्हणजे मागच्या काही प्रश्नपत्रिका आहेत बोर्ड परीक्षेच्या, कॉलेजच्या, त्या देखील मी पोस्ट केलेल्या आहेत. उत्तरपत्रिकासुद्धा आहेत, त्या पाहून घ्या. आणि ही प्रश्नपत्रिका आता स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा व्हिडिओ पॉज करून लिहा. मला वेळ मिळेल तेव्हा याची उत्तरं मी तुम्हाला नक्की देईल. प्रश्न पहिला दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. इथे वाक्य आहे विधाने पूर्ण करा, म्हणजे उत्तर लिहिताना फक्त शब्द नाही लिहायचा, विधान पूर्ण लिहून उत्तर लिहायचं आहे. 6 गुण आहेत. 1. इसवी सन 1543मध्ये टिंबटिंब याने ग्रहमाला पृथ्वी केंद्रित नसून सूर्य केंद्रित आहे असे प्रतिपादन केले. पर्याय गॅलिलिओ, अल्बेरुनी, निकोलस कोपर्निकस, मंगो पार्क. योग्य उत्तर निवडायचं आणि रिकाम्या जागी लिहायचं. रिकाम्या जागी उत्तर लिहिल्यानंतर पेन्सिलने 2 रेषा मारायच्या, एक ओळ सोडायची आणि मग दुसरं विधान लिहायचं. औद्योगिक क्रांतीने टिंबटिंब चालना मिळाली. पर्याय वसाहतवादाला, जागतिकीकरणाला, समाजवादाला, लोकशाहीला. 3. पानिपतचे तिसरे युद्ध मराठे आणि टिंबटिंब यांच्यात झाले. पर्याय इंग्रज, अब्दाली, अहमद खान बंगश, नजीब खान. योग्य उत्तर निवडायचं, 2 रेषा मारायच्या उत्तराखाली. 4. आर्य समाजाची स्थापना टिंबटिंब यांनी केली. पर्याय स्वामी विवेकानंद, महात्मा ज्योतिराव फुले, स्वामी दयानंद सरस्वती, रामस्वामी नायकर. 5. 1935मध्ये टिंबटिंब भारतापासून वेगळा करण्यात आला. पर्याय म्यानमार, श्रीलंका, कर्नाटक, तमिळनाडू. 6. एर्नाकुलम हा 100% साक्षर झालेला जिल्हा टिंबटिंब राज्यात आहे. पर्याय गुजरात, केरळ, कर्नाटक, तामिळनाडू. या चॅनलची प्लेलिस्ट एकदा पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला आणखी प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका मिळतील. ब प्रश्न आहे, पुढील प्रत्येक संचातील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. अ आणि ब गटात दिलेला आहेत, जोड्या लावून दिल्या आहेत, पण ब गटात एक जोडी चुकलेली आहे, ती दुरुस्त करून लिहायची. 4 गुण आहेत. 1. अ गट, ब गट. टोगोलँड जर्मन वसाहत, इजिप्त ब्रिटिश वसाहत, ऑरेंज फ्री स्टेट डच वसाहत, आयव्हरी कोस्ट पोर्तुगीज वसाहत. शब्द दुरुस्तही करायचा आणि परत लिहायचा आहे. 2. अ गट, ब गट. 1. आर्स बिशपू मुख्य कार्यकारी अधिकारी, शान्सेलर न्यायाधीश, वेदोर्द फर्जेत मालमत्तेवरील अधिकारी, दुपिताव कॅप्टन. 3रा गट आहे अ गट आणि ब गट. 1. हैदराबाद संस्थानाचे विलिनीकरण स्वामी रामानंद तीर्थ. 2. काश्मीर संस्थानाचे विलिनीकरण शेख अब्दुल्ला. 3. गोवा मुक्ती लढ्यातील मोलाचे योगदान मोहन रानडे. 4. पुदुच्चेरी येथील कामगार नेते व्ही सुबैया. 4था गट दिलेला आहे अ गट आणि ब गट. 1. खाशाबा जाधव हॉकीचे ऑलिम्पिक पदक जिंकले. 2. सचिन तेंडुलकर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 शतकाची कामगिरी. 3. हमीद दलवाई तोंडी तलाक पद्धतीला विरोध. 4. राहीबाई पोपेरे देशी वाण संवर्धनाचे कार्य. प्रश्न क्रमांक 2. ऐतिहासिक व्यक्ती, ठिकाण, घटना यासंबंधीची नावे लिहा. 4 गुण आहेत.
1. कालिकतचा राजा. 2. भारतीय संविधानाची निर्मिती करणारे. 3. गोवा काँग्रेस कमिटीचे प्रमुख. 4. 2002मध्ये या शहरात मेट्रो सेवा सुरू झाली. एका शब्दातच उत्तर आहे ते लिहायचं आहे. दुसरा प्रश्न त्यातला ब. दिलेल्या कारणांपैकी योग्य कारण निवडून विधाने पूर्ण करा. 4 गुण आहेत. 1. म्यानमारवर कब्जा मिळवणे हे ब्रिटिशांचे उद्दिष्ट होते. कारण. आता पर्याय दिलेले आहेत, त्यातून एक निवडायचं आणि पूर्ण वाक्य लिहून मग उत्तर लिहायचं आहे. अ. ब्रिटिशांना साम्राज्य विस्तार करायचा होता. ब. म्यानमारमधील नैसर्गिक साधनसंपत्ती आणि हक्कांची बाजारपेठ यावर ताबा मिळवणे ब्रिटिशांच्या दृष्टीने महत्त्वाचे होते. क. ब्रिटिशांना वसाहतवादी स्पर्धेत पुढे राहायचे होते. ड. म्यानमारचा राजा थिबा याला त्यांना धडा शिकवायचा होता. योग्य उत्तर लिहायचं, पण पूर्ण वाक्य लिहायचं आहे. 2. पानिपतचे मराठे या भूमिकेतून लढले. पर्याय. अ. फक्त हिंदूंसाठी भारत. ब. फक्त मराठ्यांसाठी भारत. क. भारतीयांसाठी भारत. ड. जगातील सर्वांसाठी भारत. नंबर 3. पहिल्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघ ही संस्था स्थापन करण्यात आली. कारण. पर्याय. अ. युद्धातील राष्ट्रांना आर्थिक मदत करण्यासाठी. ब. युद्धखोर राष्ट्रांना अद्दल घडवण्यासाठी. क. जगात शांतता प्रस्थापित करण्याची गरज होती. ड. दुर्बल राष्ट्रांचे संरक्षण करण्यासाठी. 4. भारताने जागतिक व्यापार संघटनेत सभासदत्व स्वीकारले. कारण. पर्याय. अ. भारताला इतर देशांशी व्यापारी स्पर्धा करायची होती. ब. भारत जागतिक अर्थव्यवस्थेपासून लांब राहू शकत नाही. क. भारताला मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारायची होती. ड. भारताला जागतिक पातळीवर नेतृत्व करायचे होते. प्रश्न क्रमांक 3. अ. नकाशाचे निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. 5 गुण आहेत. 5 प्रश्न सोडवायचे. नकाशा पुढच्या पानावर आहे. 1. महाराष्ट्रातील उठावाची ठिकाणे कोणती होती? 2. उठाव प्रामुख्याने कोणत्या भागात एकवटलेला दिसतो? 3. उत्तर भारतातील उठावाची प्रमुख 4 ठिकाणे लिहा. 4. दिल्लीच्या आसपास असलेली उठावाची ठिकाणे कोणती होती? 5. नानासाहेब पेशवे यांनी कोणत्या ठिकाणी उठावाचे नेतृत्व केले? आता ह्या प्रश्नांची उत्तरं पुढच्या पानावर नकाशा आहे. नकाशा पुढील पानावर, तिथे पाहूया आपण. या चॅनलची प्लेलिस्ट एकदा पाहून घ्या, म्हणजे मागील काही वर्षांच्या प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका तुम्हाला मिळतील. तर हा नकाशा आहे 1857चा स्वातंत्र्य लढा. आता या स्लाईडवर नकाशा तुम्हाला छोटा दिसत असेल, अक्षर दिसणार नाहीत. तुमच्या पुस्तकातला नकाशा पहा आणि मग उत्तरं लिहा. 1857चा स्वातंत्र्य लढा हा नकाशा पाहून घ्या. ब. प्रश्न आहे, दिलेली संकल्पना चित्रे पूर्ण करा. 6 पैकी 4 सोडवायची. 6 संकल्पना चित्र दिले, 4 सोडवायची. 8 गुण आहेत, म्हणजे एका संकल्पना चित्राला 2 गुण. पहिलं दिलेलं आहे विषय साम्राज्यवादाच्या वाढीची 4 कारणं लिहायची. ते 1, 2, 3, 4. साम्राज्यवादाच्या वाढीची कारणं 4 चौकटीमध्ये 4 लिहा आणि या चौकटी पेनने केल्या तरी चालतात. 2. सुरतेच्या वखारीत असणारे अधिकारी. 4 अधिकाऱ्यांची नावं लिहायची. हे 2-2 मार्काला आहे. सुरतेच्या वखारीत असणारे अधिकारी. क्रमांक 3. सातारच्या प्रतिसरकारने केलेली जनहिताची कामे. ती 4 कामं लिहायची आहेत. सातारच्या प्रतिसरकारने केलेली जनहिताची कामे. 4थं संकल्पना चित्र दिलेलं आहे. निर्वसाहतीकरणाला चालना देणारे घटक 4 लिहायचे. 1, 2, 3, 4. निर्वसाहतीकरणाला चालना देणारे 4 घटक लिहायचे. 5वा विषय दिलेला आहे सार्क संघटनेतील सभासद राष्ट्र. आता इथे भारत, भूतान, अफगाणिस्तान, मालदीव हे 4 लिहून दिलेत, पण 4 चौकटी रिकामे आहेत. इथे 1, 2, 3 आणि 4 या 4 चौकटीमध्ये उत्तर लिहायचे. सार्क संघटनेतील सभासद राष्ट्र. 6. सॉफ्टवेअर क्षेत्राच्या भारताच्या एकूण निर्यातीतील वाटा वाढण्याची कारणं लिहायची आहेत. 4. 1, 2, 3, 4 कारणं लिहायची 2 मार्काला. सॉफ्टवेअर क्षेत्राच्या भारताच्या एकूण निर्यातीतील वाटा वाढण्याची 4 कारणं लिहा. प्रश्न क्रमांक 4. अ. टिपा लिहा किंवा संकल्पना स्पष्ट करा. 5 पैकी 3 सोडवायच्यात आणि 6 गुण आहेत, म्हणजे एका टिपेला 2 गुण. 1. युरोपातील धातुविज्ञान. 2. अमेरिकन स्वातंत्र्ययुद्ध. 3. कर्नाटक युद्धे. 4. आझाद हिंद सेना. 5. राष्ट्रसंघ. 5 पैकी कोणत्याही 3 टिपा लिहा किंवा संकल्पना स्पष्ट करा. ब.
पुढील विधाने कारण स्पष्ट करा. 5 पैकी 3 सोडवायच्या आहेत आणि 3 गुण आहेत. 9 गुण आहेत, म्हणजे एका प्रश्नाला 3 गुण. 3 त्रिक 9. कारण स्पष्ट करायचं आहे. 1. पोर्तुगीजांशी लढा देणे भारतीयांना अवघड झाले होते. 2. जुनागड संस्थान भारतात विलीन झाले. 3. भारताला दोन्ही महायुद्धात सहभागी व्हावे लागले. 4. भारताने EVM मशीनमध्ये VVPATची सोय केली. 5. महाराष्ट्र सरकारने गर्भलिंग निदानावर बंदी घालणारा कायदा केला. 5 पैकी 3 सोडवा. 9 गुण. कारण स्पष्ट करायचं आहे. प्रश्न क्रमांक 5. तुमचे मत नोंदवा. 5 पैकी 3 सोडवायचे. 9 गुण, म्हणजे एका प्रश्नाला 3 गुण. 1. मराठी सत्तेचे धोरण वसाहतवाद विरोधी होते. 2. राजश्री शाहू महाराजांची धोरणे पुरोगामी होती. 3. पहिल्या महायुद्धामुळे भारताच्या औद्योगिकीकरणाला चालना मिळाली. 4. अमेरिका व रशिया यांच्यात शीतयुद्ध सुरू झाले. 5. भारत अवकाश संशोधन क्षेत्रातील अग्रणी देश आहे. 5 पैकी 3 सोडवा. 9 गुण. संगीता भालसिंग असं माझं यूट्यूब चॅनल आहे, त्याप्रमाणे टेलिग्राम चॅनल पण आहे, तिथे पण तुम्ही जॉईन होऊ शकता. काही विद्यार्थी PDF फाईल मागतात प्रश्नपत्रिकांच्या, पण ते देणं शक्य नाही. पुढे पण या विषयाला विद्यार्थी येणार आहेत आणि सगळ्यांच्यापर्यंत PDF पोहोचू शकत नाही, म्हणून मी अशा प्रकारे प्रश्नपत्रिकांचा व्हिडिओ तयार करून तुम्हाला देत आहे. प्रश्न 6. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 3 पैकी 2 सोडवायचे. 10 गुण, म्हणजे एका प्रश्नाला 5 गुण. 1. प्रबोधन काळातील विज्ञानाचा विकास व वैज्ञानिक शोध यांची सविस्तर माहिती लिहा. 2. वसाहतवादाच्या उदयाची कारणे स्पष्ट करा. 3. रामकृष्ण मिशनने केलेले कार्य लिहा. 3 पैकी 2 सोडवा. 10 गुण. प्रश्न क्रमांक 7. खालील प्रश्नांची दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे सविस्तर उत्तरे लिहा. 5 पैकी 3 सोडवायचे. 15 गुण आहेत, म्हणजे एका प्रश्नाला 5 गुण. 1. अफगाणिस्तानचा बादशाह अब्दाली याच्या भारतावरील स्वाऱ्यांविषयी माहिती लिहा. मुद्दे आहेत. पहिली स्वारी, तिसरी स्वारी आणि चौथी स्वारी. 3ची माहिती लिहायची आहे मुद्द्यांच्या आधारे. 2. हैदराबाद संस्थानच्या मुक्तीसंग्रामाची माहिती द्या. मुद्दे आहेत. संस्थानची स्थापना, स्वामी रामानंद तीर्थांचे योगदान, रझाकारांचा अत्याचार. क्रमांक 3. पुढील वसाहतींच्या स्वातंत्र्याविषयी माहिती लिहा. मालदीव आणि श्रीलंका. 2 विषयी माहिती लिहा. क्रमांक 4. राष्ट्रकुल संघटनेची माहिती लिहा. मुद्दे, उद्देश, स्थापना, फायदे. 3 मुद्द्यांच्या आधारे माहिती लिहायची. 5. प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांविषयी माहिती लिहा. मुद्दे आहेत. जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम, शालेय पोषण आहार, सर्व शिक्षा अभियान. अशा प्रकारे आपण इयत्ता 12वी कला शाखेची ही प्रश्नपत्रिका पाहिलेली आहे. ही प्रश्नपत्रिका नमुना प्रश्नपत्रिका म्हणून अभ्यास करा आणि त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल, कारण बोर्ड परीक्षेला अशाच प्रकारचे प्रश्न नेहमी येत असतात, हे लक्षात घ्या आणि सोडवा. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आवडलेले व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर जरूर करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला जरूर पाठवा. अभ्यासासाठी शुभेच्छा.